काय मग काय चाललंय लाईफ मध्ये? बकवास. सांगितलेलं तुम्हाला एन्जॉय करा लाईफ, एन्जॉय करा लाईफ. नाही, पण तुम्हाला रडतच बसायचंय. कोण नाही येणार तुमच्यासाठी. तुम्ही दुःखी असाल ना तर तुम्हीच दुःखी बसा. तुम्ही काय अपेक्षा ठेवून बसलाय हा? की तुम्हाला हे लोक जे तुमच्याबरोबर उठतात बसतात ते लोक तुमची काळजी करणार? कोण नाही काळजी करत. तुम्हाला माहिती तुम्ही या जगात का आलाय? कारण तुमच्या आई वडिलांना लोकांनी नावं ठेवली. काय रे, लग्न केलंस, मुलबाळ नाही तुला, म्हणून तुम्ही जन्माला आला. हसताय काय? सिरियसली? नाही तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला आणून कोणाला खर्चाला कार करायचा होता? बघताय तुम्ही बाळ सांभाळणं किती डिफिकल्ट आहे. आणि काय काय लोक तर आता मला बोलतायत की यार लग्न तर केलंय, नवरा तर आहे, पण पैसे नाही देत एन्जॉय करायला लाईफ. कशाला देईल तो? आता तुला वाटत असेल की आता लग्न केलंय तर तो तुझी जबाबदारी घेईल. नाही बाळा, कशाला घेईल तर तुझी जबाबदारी? का देईल तो तुला पैसे? त्याने पण लग्न याच प्रेशरमध्ये केलंय की लोक बोलतायत त्याला, काय रे एवढा पैसा कमवतोस, एवढा मोठा झाला, अजून लग्न नाही झालं तुझं. म्हणून तुम्ही आलाय त्याच्या लाईफमध्ये. प्रेम प्रेम वगैरे ते सगळं नंतर. ओके, पहिलं असतो सेल्फिशपणा. माणूस आहे, स्वार्थी तर असणारच ना. मग कोणी तुमचे लाड नाही करणार आहे. स्वतःचे लाड तुम्हाला स्वतःला करायचे आहेत. समजलं? त्यामुळे रडत बसू नका, बोंबलत बसू नका की माझी लाईफ का झंड आहे.